नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व शिक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखी आणि त्याचबरोबरीने मणके विकार म्हणजेच मान पाठ कंबरदुखीवरती असणारे नम्मा उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ असणाऱ्या डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी मॅडम आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत। तर आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी मॅडमची। नमस्कार डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी मॅडम ह्या विशेष करून होमिओपॅथ तज्ञ म्हणून कार्यरत आहेत नम्मा होमिओपॅथीमध्ये। आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की नम्मा होमिओपॅथीमध्ये एकत्रितपणे एका छताखाली आता सर्व प्रकारच्या आजारांसाठी ठोस उपचार उपलब्ध झालेले आहेत। मला आवर्जून सांगायचं वाटतं की विशेष करून इम्युनोजेनिक मायोस्मेटिक 6th जनरेशन औषध प्रणालीवरती आधारित असे उपचार सर्व आजारांसाठी आशेचा किरण आहेत। विशेष करून गेल्या काही वर्षात आपल्याला जीवनशैलीचे आजार वाढलेले आढळतात, ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉलची समस्या, ब्लॉकेजेस असे आजार दिसतातच। पण त्याचबरोबरीने विविध व्हायरल इन्फेक्शन्स त्याचंही प्रमाण वाढलेलं आढळतं। कोरोनासारख्या मोठ्या साथीला आपण धैर्याने तोंड दिलं आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ठरते ती रोगप्रतिकारक क्षमता आणि ही वाढवण्यासाठी खास करून नम्माचे उपचार हे एक वरदान स्वरूपाचे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही। ह्याच बरोबरीने आपल्याला गेल्या काही वर्षात पोटविकारांचं प्रमाण वाढलेलं आढळतं, ज्याच्यामध्ये आपल्याला आम्लपित्त, ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन सारखा आजार आहेत, कोलायटिस आहे, IBS आहे किंवा विविध स्वरूपाचे इतरही आजार म्हणजेच यकृताचे आजार, फॅटी लिव्हर सारखी समस्या वाढलेली आढळते, लिव्हर सिरोसिस आहे, किडनीचे विकार, किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढत आहे गेल्या काही वर्षांमध्ये। आणि त्याच अनुषंगाने मला सांगायचं वाटतं की विशेष करून पुढे जाऊन खास करून मूळव्याध भगंदर सारखे आजार म्हणजे स्पाइस फिशर्स फिशुला आणि त्या अनुषंगाने व्हेरिकोज वेन ही जी समस्या आहे ह्यासाठी ठोस उपचार आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये मिळणार आहेत। ह्या व्यतिरिक्तही श्वसन विकार झाले तर दमा, अस्थमा, ॲलर्जी सारखे आजार आपण बघतो। ह्याच अनुषंगाने त्वचारोग म्हणजे ज्याच्यामध्ये सोरायसिस, व्हिटिलिगो ज्याला ल्युकोडर्मा किंवा पांढरे डाग संबोधलं जातं, त्याचप्रमाणे एक्झिमा सारखे आजार आहेत, खास खरूज नायटा आहे। हे त्वचा रोगांसाठी सुद्धा कोणते ठोस उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत, पण हे आजार समूळ नष्ट करायचे असतील तर नम्मा होमिओपॅथी एक आशेचा किरण आहे असं म्हणायला हरकत नाही। ह्या व्यतिरिक्त स्त्रियांच्या आजारांचं प्रमाणही वाढत आहे। मासिक पाळीचे आजार झाले, PCOD सारखी समस्या आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेली आढळते। त्याचप्रमाणे हॉर्मोन्सचे आजार ज्याच्यामध्ये विशेष करून थायरॉइड सारखी समस्या आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेली आढळते आणि यामुळे होणारं वंध्यत्व स्त्री पुरुष दोघांमध्येही याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं। तर आपल्याला जर का अपत्यप्राप्ती बाळ होण्याचा आनंद हवा असेल तर जरूर आपण त्यासाठी नम्मा होमिओपॅथीची कास धरा। ह्या व्यतिरिक्तही विविध दीर्घकाळ चालणारे आजार आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला विशेष करून मेंदूचे आजार आहेत, पॅरालिसिस सारखी समस्या आहे, स्मृतिभ्रंश आहे, चिडचिड, नैराश्य, मनोविकार आहेत। बालकांचे आजार जर का आपण बघितलं तर आज मला वाटतं की होमिओपॅथी आणि विशेष करून नम्मा होमिओपॅथी मधले असणारे हे इम्युनोजेनिक मायोस्मेटिक 6th जनरेशनची औषधं बालकांसाठी वरदान ठरू शकतात। आणि विशेष करून ह्याचं कौतुक सर्वच क्षेत्रातील लोकांनी केलेलं आहे। विविध सेलिब्रिटी श्री गोविंदा, श्री अनुपम खेर, श्री गिरीश ओक, श्री स्वप्नील जोशी यांनी तर कौतुक केलेलेच आहे, पण खास करून नम्मा होमिओपॅथीने वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना विविध मान सन्मान पुरस्कारही मिळालेले आहेत। यामध्ये मला आवर्जून सांगायचं वाटतं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन आरोग्यमंत्री, माजी आरोग्यमंत्री असणारे श्री राजेश टोपेजी यांच्या हस्ते त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नम्मा होमिओपॅथी महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे। 200हून अधिक तज्ञ डॉक्टर हे अहोरात्र आपल्या रुग्णसेवेसाठी हजर आहेत। तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात। पण आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून आपण चर्चा करणार आहोत ते आहेत संधिवात गुडघेदुखी आणि मानपाठ कंबरदुखी सारख्या आजारांविषयी आणि त्याविषयी आपण मार्गदर्शन करणार आहोत डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी मॅडमची। मॅडम, या अनुषंगाने मला पहिला प्रश्न अर्थातच विचारायचा आहे की इम्युनोजेनिक मायोस्मेटिक 6th जनरेशन ही जी औषध प्रणाली आहे त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा। नम्मा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मायोस्मेटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंटने आत्तापर्यंत आम्ही हाडांवरच्या समस्याच्या 1000हूनही जास्त पेशंटला आत्तापर्यंत आम्ही बरं केलेलं आहे। आणि या ट्रीटमेंटमध्ये ही जी ट्रीटमेंट आहे ही रिसर्च बेस्ड होमिओपॅथिक फॉर्म्युला आहे। या ट्रीटमेंटनंतर सुरुवातीला पेशंटची इम्युनिटी वाढवली जाते। इम्युनिटी वाढून त्या पेशंटमध्ये या संधिवात येण्याचे जे मुख्य कारण आहे, कशामुळे हा संधिवात आला आहे, अनुवंशिकतेमुळे आला आहे का मानसिक टेन्शन, ताणतणावामुळे आला आहे का चुकीच्या जीवनशैलीमुळे हा त्यांना आजार आला आहे, तर या आजाराचा एक्झॅक्टली आम्ही कॉज बघतो। त्या कॉज बघून त्या पेशंटची प्रॉपरली हिस्ट्री घेतो आणि हिस्ट्री घेऊन त्या पद्धतीने पेशंटला मेडिसिन चालू केले जातात। नम्मा होमिओपॅथीमध्ये जे आपण मेडिसिन दिले जातात हे पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे पेशंटला कुठल्याही मेडिसिनचा दुष्परिणाम होत नाही आहे आणि नैसर्गिकरित्या ते संधिवातासारखे जे गंभीर आणि दीर्घकाळ राहणारा जो आजार आहे या आजारापासून ते नैसर्गिक औषधाने ते पूर्णपणे बरे होतात। माझं नाव रवींद्र दत्ता, मी पुणे येथे राहतो आणि मी टीव्हीवरचा शो बघितला आणि त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून मी इथं आलो या नम्मा वैद्यम
त्यानंतर मला इथे येण्या अगोदरपासून 2 वर्ष मला अर्थअष्टीचा त्रास होता. गुडघे बऱ्यापैकी दुखत होते आणि माझी ट्रीटमेंट डॉक्टर सुप्रेम तावडे यांच्याकडे सुरू आहे आणि मला आता जवळजवळ या व्याधीपासून 90% रिलीफ मिळालेला आहे. त्याबद्दल मी तावडे, डॉक्टर तावडे, नम्मा वैद्य या सर्वांचा मी आभारी आहे. आपण आता जाणून घेतलं नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांविषयी, ज्यामध्ये आहे विशेष करून इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशन औषध प्रणाली, जी अतिशय सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे. म्हणजेच कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. विना ऑपरेशन, विना शस्त्रक्रिया आपण गुडघेदुखीसारखी समस्या असो किंवा विविध प्रकारची इतर सांधेदुखी, ज्याच्यामध्ये फ्रोझन शोल्डर आहे, खुब्याची सांधेदुखी, एव्हियन ज्याला म्हटलं जातं, किंवा मणक्यांचे विविध विकार, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस किंवा स्लिप डिस्कच्या बरोबरीनेच आपल्याला स्पायनल कॅनल स्टेनोसिस सारखा आजारही दिसतो उतार वयामध्ये. ह्या सर्व मणक्यांच्या आजारांवरती आपल्याला विना शस्त्रक्रिया, विना ऑपरेशन उपचार करता येणं शक्य आहे आणि हे उपचार आपल्याला आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, ह्याच अनुषंगाने ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, ह्याच अनुषंगाने नागपूर, अकोला आणि नाशिक या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रात सर्वत्र ही सेवा मिळणार आहे आपल्याला. फक्त या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, या अनुषंगाने अर्थातच मला विचारायचं आहे आपल्याला की एकंदरीतच संधिवात किंवा सांधेदुखी म्हटलं की गुडघेदुखी आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते. तर सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना गुडघेदुखीविषयी सांगा. संधिवातामध्ये तसं पाहायला गेलं तर 100हूनही जास्त प्रकार मोडतात. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे संधिवात मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये जास्त प्रमाणात बघते. त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणलात की गुडघेदुखी म्हणजे वयानुसार होणारा जो संधिवात आहे, जो की आपल्याला टाळता येत नाही. प्रत्येक एज म्हणजे 60, 70, 80 नंतर पेशंटला कुठे ना कुठे मानपाट, गुडघेदुखीसारखे त्रास आपण होताना बघतो. या आजाराला वयानुसार होणारा संधिवात म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस आपण म्हणतो. या आजारामध्ये जे मुख्य कारण आहे तर कॅल्शियम व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे हा प्रॉब्लेम होतो किंवा त्यांना कुठले क्रॉनिक आजार जसं हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड सारख्या, डायबिटीस सारखे कुठल्या क्रॉनिक आजारांपासून ते आधीपासून ग्रस्त असल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम पाहायला भेटतोय. संधिवातामध्ये सगळ्यात जो त्रासदायक जो आजार आहे तो आमवात, ज्याला रुमॅटॉइड अर्थरायटिस आपण म्हणतो. हा जो आजार आहे, या आजारामध्ये तुमची इम्युनिटी अफेक्ट होते. या आजाराला होण्यामागे ऑटोइम्युन डिसीज असं आपण म्हणतोय. या आजाराला ऑटोइम्युन डिसीज का म्हणतात? कारण की या आजारामध्ये तुमची रोग प्रतिकारक शक्ती जी आहे तुमच्या विपरीत काम करते. म्हणजे तुमच्या हाडांच्या विपरीत दिशेने ते काम केल्यामुळे या आजारामध्ये पेशंटच्या छोट्या सांध्यांपासून याची सुरुवात होत होत शरीराचा सगळे सांधे याच्यामध्ये अफेक्ट होतात. डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये पेशंटला प्रॉब्लेम होतो. माझ्याकडे येणाऱ्या किती स्त्रिया म्हणतात की मॅडम, सुरुवातीला पीठ मळताना प्रॉब्लेम होत होता, आता बटन लावता येत नाही, केस विंचरता येत नाही. ज्या बेसिक ऍक्टिव्हिटी, स्वयंपाक करताना पेशंटला त्रास व्हायला लागतो. तर याची सुरुवात हळूहळू होते आणि याला जेवढं निग्लेक्ट केलं जातं हा आजार तेवढ्याच पटीने वाढला जातो. जे छोटे सांधे आहेत त्याच्यावर सूज येते, लालसरपणा येतो, खूपदा पेशंटमध्ये अंगात कणकणी जाणवायला लागते. अशा पेशंटमध्ये कालांतराने त्यांची हाडांची जी रचना आहे ती पूर्णपणे बदलली जाते. हाडं, त्यांची बोटं वाकडी व्हायला लागतात. त्यांना साधा ग्लास उचलता येत नाही. त्यांना जेवताना कुणावर तरी डिपेंड होण्याची वेळ येते. तर सगळ्यात संधिवातामधला जो सगळ्यात जास्त त्रासदायक जो आजार आहे तो आमवात आहे. त्याचबरोबर जसं आपण म्हणतो की आजकाल फास्ट लाईफ झालंय, फास्ट फूडला प्रेफर केलं जात आहे. त्याच्यामुळे लोकांना फास्ट ट्रीटमेंट पण पाहिजे असतं. तर अशा कंडिशनमध्ये लोक खूपदा चुकीच्या पद्धतीचे ट्रीटमेंट घेतात. त्याच्यामुळे त्यांचे किडनी फेलियरकडे, लिव्हर सिरोसिसचे कंडिशन्स आम्हाला पेशंटमध्ये पाहायला भेटतात. जसं संधिवातामध्ये गाऊट सारखा आजार, ज्याला वात रक्त आपण म्हणतोय, याच्यामध्ये शरीरामध्ये युरिक ऍसिडची मात्रा तुमची वाढली जाते आणि त्याच्यामुळे शरीराचा सुरुवात आपल्या पायाच्या अंगठ्यापासून होते, पण हळूहळू तुमच्या इतर ऑर्गनवर पण याचा परिणाम होतो. आणि या कंडिशनमध्ये पेशंटला एवढे सिव्हिअर पेन होतात की पेशंट्सला कॉन्स्टंट पेन किलर्स घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. आणि पेन किलर कंटिन्यू खाल्ल्यामुळे पेशंटला पचनाचे प्रॉब्लेम, किडनीवर येणारा दुष्परिणाम आणि या सगळ्या गोष्टींमुळे पेशंट मानसिक दृष्टिकोनातून खूप खचले जातात. तर यासारखे जे संधिवात आहेत, जसं ऑस्टिओआर्थरायटिस, आमवात, गाऊट, सोरायटिक अर्थरायटिस म्हणजे त्वचेपासून हा आजार म्हणजे सोरायसिस सारखा आजार पुढे जाऊन तुमच्या अर्थरायटिस मध्ये कन्वर्ट होतो. त्याचबरोबर ताप, थंडी आली आणि त्याच्यानंतर तुमच्या हाडेदुखी म्हणजे चिकनगुन्या सारखा जो आपण आजार बघतोय, या सर्व आजारांवर
आपल्या नमा होमिओपॅथीमध्ये जे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशनची जी उपचार पद्धती दिली जातात, या उपचार पद्धतीमुळे तुमचा जो आजार आहे तो नेमका कशामुळे झालाय, त्याच्या मागचं कारण काय आहे ते आम्ही पहिलं रूट कॉज आपण शोधतो. त्या पद्धतीने ती ट्रीटमेंट दिली जाते. पेशंटची संपूर्ण हिस्ट्री घेतली जाते की पेशंटला शारीरिक त्रास आहे का, मेंटली त्रास आहे का, फॅमिली हिस्ट्रीमध्ये हा आजार आहे, नेमका कुठल्या आजारांमुळे हा आजार त्यांना झालाय ते आपण पहिल्यांदा शोधतो. त्या पद्धतीने पेशंटची इम्युनिटी वाढवली जाते. इम्युनिटी वाढून नैसर्गिक उपचाराने कुठल्याही दुष्परिणामा व्यतिरिक्त कुठलाही साईड इफेक्ट न करता आपण नैसर्गिक या औषधाने हा आजार पूर्णपणे बरा करू शकतो. हॅलो, मी दीपिका इंगडे बोलते. मला रुमेटाईड आर्थरायटिसचा 4-5 वर्षापासून त्रास होता. मी आधी ॲलोपॅथी घेतले, बट त्याने मला एवढं बेटर वाटत नव्हतं. त्यामुळे मी नम्मा होमिओपॅथीला जॉईन केलं आणि नम्मा होमिओपॅथीला जॉईन केल्यानंतर माझं साक्षी मॅमशी ओळख झाली आणि साक्षी मॅमने माझी ट्रीटमेंट केली आहे आणि माझा ID आहे PND BJ 68 आणि मला आता नम्मा होमिओपॅथीमध्ये जॉईन केल्यानंतर 70 to 80% रिलीफ वाटतोय. त्यासाठी धन्यवाद. तर जरूर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी किंवा मानपाट कंबरदुखी म्हणजे मणक्यांचे विकार असेल तर आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. मॅडम, आपण आता जसं सांगितलं ह्या विविध प्रकारचे आजारामुळे गुडघेदुखी होऊ शकते, सांधेदुखी होऊ शकते, तर इतर जे 2 सांधे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये हिप जॉईंट झाला किंवा फ्रोझन शोल्डर सारखी समस्या आहे, तर ह्यामध्ये सुद्धा नम्मा उपचार कसं काम करतात, काय सांगता येईल? या आजारांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने नम्मा होमिओपॅथीची औषधं काम करतात. कारण की AVN, ज्याला अवेस्क्युलर नेक्रोसिस आपण आजार म्हणतात, तुमचे जे खुबे आहेत त्या खुब्यांची सगळी गादी झिजली जाते आणि तिथे रक्तपुरवठा होत नाही. आणि अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस ग्रेड 2 ग्रेड 3 नंतर पेशंटला खूपदा ऑपरेशन सजेस्ट केलं जातं आणि प्रत्येक पेशंटला ऑपरेशन हा अफोर्डेबल नसतो आणि पोस्ट ऑपरेशन सुद्धा खूप सारे कॉम्प्लिकेशन येतात. आणि खूपदा पेशंटमध्ये आम्ही बघितलंय की ऑपरेशन नंतर पण पेशंटची कंडिशन बेड रिडन आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला ऑपरेशन एकमेव पर्याय नसतो. जर आपण अशा कंडिशनमध्ये वेळीच ट्रीटमेंट जर आपण घेतली तर डेफिनेटली असे आजार आपण बरे करू शकतो. AVN सारखा जो आजार आहे, स्पेशली कोविड नंतर माझ्याकडे AVNचे प्रचंड पेशंट वाढताना मी बघतोय. कोविडच्या दरम्यानमध्ये लोकांनी खूप साऱ्या मेडिसिन्स त्यांनी खाण्यात आले. मॉडर्न मेडिसिनचा ओव्हर यूज नंतर त्याच्या साईड इफेक्ट नंतर सुद्धा आम्हाला AVN सारखा आजार होताना आम्ही पाहतोय. त्याचबरोबर आजकालचे जे लाईफस्टाईल आहे, लोकांना स्मोकिंग ड्रिंकिंग याची खूप एक्सेसिव्ह सवय आहे. या सवयीचा जो साईड इफेक्ट होतो तो पण तुमच्या सांध्यांवर पण होतोय. त्याच्यामुळे AVN होण्यासाठी मानसिक ताणतणाव, तुमची लाईफस्टाईल आणि आतापर्यंत तुम्ही कुठल्या ट्रीटमेंट घेताय हे खूप गरजेचं आहे. AVNला जर आपण वेळीच ट्रीटमेंट केलं तर AVN सारखा जो आजार आहे, ज्याला ऑपरेशन सजेस्ट केलं जातं, तो आपण औषधाने बरा करू शकतो. जसं तुम्ही म्हणलात की फ्रोझन शोल्डर होण्यासाठी खूप कारण आहेत. खूपदा ऍक्सिडेंट नंतर पेशंटला त्रास होतो, खूपदा पेशंटला सडन तापानंतर खांदेदुखी येते, काही पेशंटला डायबिटीज नंतर अचानक खांदेदुखी चालू होते. तर फ्रोझन शोल्डर होण्यामागचं एक्झॅक्ट कारण काय आहे? डायबिटीजमुळे झालाय का, लागल्यामुळे झालाय की कशामुळे हा प्रॉब्लेम झालाय, तो पहिलं कारण बघणं गरजेचं आहे. कारण की त्या बेसिसवर आपल्याला ट्रीटमेंटमध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे. बिकॉज मी दिवसभरामध्ये जेवढे पेशंट बघते तर खूपदा पेशंटमध्ये RA फॅक्टर निगेटिव्ह येतोय. मग पेशंटला असं वाटतं की मला हा वात नाहीये किंवा आमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत पण आम्हाला पेन होतोय. खूपदा पेशंटमध्ये सुरुवातीला लक्षणं किंवा रिपोर्ट डायरेक्टली पॉझिटिव्ह येत नाहीत, पण बारीकसे त्यांना लक्षणं चालू होतात. या लक्षणावर जर आपण प्रॉपरली नैसर्गिक ट्रीटमेंटने जर याला बरं केलं तर डेफिनेटली तुम्हाला तो प्रॉब्लेम पुढे जाऊन वाढणार नाही. जर त्याच वेळेस तुम्ही टेम्पररी ट्रीटमेंट घेतलात, तात्पुरतं इंजेक्शन गोळ्या घेतलात, तात्पुरतं पेनकिलरला जर इम्पॉर्टन्स दिलात तर डेफिनेटली हा प्रॉब्लेम पुढे जाऊन एक मोठं आजाराचं रूपांतर घेईल. याचा दुष्परिणाम तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक ऑर्गनवर होईल आणि त्याच्यामुळे पेशंटला लाईफ लॉंग सफर करण्याची वेळ येऊ शकते. आणि या सर्व आजारांवर आपल्याकडे नम्मा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन सारखी जे उपचार पद्धती आम्ही दिले जातात, अशा पेशंटने ऑलरेडी खूप सारे पेशंट ट्रीटमेंट घेऊन या आजाराने बरे झालेले आहेत. ज्या पेशंटला असे लक्षणं दिसतात त्यांनी वेळीच ट्रीटमेंट घेतली तर डेफिनेटली या आजाराला त्यांना नैसर्गिक औषधांनी कुठल्याही दुष्परिणामा व्यतिरिक्त आपण यांना बरं करू शकतो. मला वाटतं एक मुलाचं विवेचन केलं डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी मॅडमनी की कोणत्याही प्रकारची सांधेदुखी असो, गुडघेदुखी असो, फ्रोझन शोल्डर असो, खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट असो, कोपराची सांधेदुखी आहे, टाचदुखी आहे, घोट्याचं दुखणं आहे, विविध कारणांनी उद्भवणारी म्हणजे गाऊट सारखा आजार आहे, RA फॅक्टर म्हणजे ज्याला आपण रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणतो किंवा अमवात आहे,
सोरायसिस नंतरची सांधेदुखी, तापानंतरची सांधेदुखी सगळ्यासाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आहेत, जे अतिशय सुरक्षित आरोग्यदायी आहेत आणि कोणतेही ऑपरेशन न करता आपल्याला हे घेता येणं शक्य आहे. आता आपण वळणार आहोत मणक्यांच्या विकारांकडे, कारण मणक्यांचे विकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शस्त्रक्रिया येते आणि ती धोकादायक असते हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया टाळून आपल्याला उपचार घेता येणं शक्य आहे का? मॅडम, काय सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना की मणक्यांच्या विकारांमध्ये कशा रीतीने उपचार केले जातात? खूप छान प्रश्न तुम्ही विचारलात, कारण की मान पाठ कंबरदुखी हा शाळेत जाणाऱ्या मुलापासून तर ओल्ड एज पर्यंत प्रत्येकाला मान पाठ कंबरदुखीचा कुठे ना कुठे प्रॉब्लेम होतोय. मान पाठ दुखीमध्ये खूप सारे कारण आहेत, जसं तुमच्या लाईफस्टाईलमुळं, कारण की आजकाल लहान मुलांची आधीचे ज्या बॅग्स होत्या आणि आत्ताच्या बॅग जर आपण कम्पेअर केलं तर त्यांना अभ्यासक्रम वाढलाय, त्यांना मानसिक दृष्टिकोनातून पण स्ट्रेस वाढलेला आहे. तर खूपदा फिजिकली चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे, चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे सुद्धा मसल स्टिफनेसमुळे पण पेन होतात. पण खूपदा तुमच्या ज्या स्पाईन मधल्या ज्या गाद्या आहेत त्या लवकर झिजल्या जातात. गादी झिजण्यासाठी अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये कॉमनली तुमचं कॅल्शियम मेटाबॉलिझम कमी राहणं, तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन्सची कमतरता राहणं, किंवा थायरॉइड, हार्मोनल इम्बॅलन्स सारखे तुम्हाला इतर काही आजार असणं, या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे जे गाद्या आहेत ते लवकर झिजल्या जातात. आणि सगळ्यात मोठं ओबेसिटी, वजन जास्त असल्यामुळे तुमच्या गाद्यांवर अतिरिक्त प्रेशर पडला जातो आणि तुमच्या गाद्यांमधून येणाऱ्या ज्या नसा आहेत त्या चोकअप होतात. आणि नस एकदा चोकअप झाली तर पेशंटला प्रचंड त्रास होतो. पेशंटला मुंग्या येणं, हातपायांमध्ये आग होणं, असे लक्षणांना त्यांना सामोरं जावं लागतं. आणि या कंडिशनमध्ये डेफिनेटली त्यांना सर्जरी सांगितली जाते. आणि सर्जरी नंतर हे आजार बरे होतील याची सुद्धा काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे याला जर आपण प्रॉपरली जर ट्रीटमेंट दिली, प्रॉपरली योग्य तो आहार घेतला, एक्सरसाइज वेळेवर व्यवस्थित केलं तर डेफिनेटली असे जे आजार आहेत आपण पूर्णपणे बरं करू शकतो. आणि नमा होमिओपॅथीमध्ये अशाच ट्रीटमेंटला आपण आतापर्यंत अशाच आजारांना आपण आतापर्यंत होमिओपॅथिक औषधांनी आतापर्यंत त्यांना बरं केलेलं आहे. फक्त पेशंटनी लवकरात लवकर घरात बसून किंवा युट्यूब बघून, रील्स बघून ज्या घरातल्या घरात काही उपचार करू नये. योग्य ते उपचार करणं आणि योग्य पद्धतीनं करणं हे तेवढंच गरजेचं आहे. आणि नमा होमिओपॅथीमध्ये जे आपण औषधं देतोय, तुमची इम्युनिटी वाढून, आजाराचं योग्य ते कारण जाणून, तुमची प्रॉपरली माहिती घेऊन, तुमचं एक्झामिन करून आणि कुठल्याही दुष्परिणामा व्यतिरिक्त, कुठल्याही दुष्परिणामाच्या शिवाय आपण नॅचरल औषधांनी तुमचा जो संधिवात, तुमची मान पाठ कंबरदुखी, तुमच्या शरीरामध्ये कुठलाही हाडांचा प्रॉब्लेम आपण बरं करू शकतो. मला वाटतं एक खरोखर मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी मॅडमनी, की कोणताही आजार असो, कोणताही हाडांचा विकार असो ज्याच्यामध्ये सांधेदुखी आहेच, पण मानपाठ कंबरदुखी म्हणजे मणक्यांचे विकार ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क आहे म्हणजे गादी सरकणं आहे, किंवा स्पॉन्डिलायटिस आहे, सायटिका सारखा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे पायात वेदना होऊ शकतात. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस मध्ये आपल्याला हातापायामध्ये मुंग्या येणं किंवा वेदना होणं असं दिसू शकतं, किंवा बऱ्याचदा चालल्यानंतर थांबावं लागतं आपल्याला, थोडा वेळ चालल्यानंतर उभं राहू शकत नाहीत असे पेशंट, मणक्यांचे विकार असणारे. स्पायनल कॅनल स्टेनोसिस सारखी समस्या आहे. ह्याच बरोबरीने आपल्याला गेल्या काही वर्षात पोट विकारांचं प्रमाण वाढलेलं आढळतं, ज्याच्यामध्ये आपल्याला आम्लपित्त, ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन सारखा आजार आहेत, कोलायटिस आहे, IBS आहे, किंवा विविध स्वरूपाचे इतरही आजार म्हणजेच यकृताचे आजार, फॅटी लिव्हर सारखी समस्या वाढलेली आढळते. लिव्हर सिरोसिस आहे, किडनीचे विकार, किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढत आहे गेल्या काही वर्षांमध्ये. आणि त्याच अनुषंगाने मला सांगायचं वाटतं की विशेष करून पुढे जाऊन खास करून मूळव्याध भगंदर सारखे आजार म्हणजे पाईल्स फिशर्स फिशुला आणि त्या अनुषंगाने व्हेरिकोज वेन ही जी समस्या आहे ह्यासाठी ठोस उपचार आपल्याला नमा होमिओपॅथीमध्ये मिळणार आहेत. ह्या व्यतिरिक्तही श्वसन विकार झाले तर दमा, अस्थमा, ॲलर्जी सारखे आजार आपण बघतो. ह्याच अनुषंगाने त्वचारोग म्हणजे ज्याच्यामध्ये सोरायसिस, व्हिटिलिगो ज्याला ल्युकोडर्मा किंवा पांढरे डाग संबोधलं जातं, त्याचप्रमाणे एक्झिमा सारखे आजार आहेत, खास खरूज नायटा आहे. हे त्वचा रोगांसाठी सुद्धा कोणते ठोस उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाही. तर ह्या सर्वांसाठी सर्वोत्तम स्वरूपाचे, सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार आता उपलब्ध झालेले आहेत, जे आहेत इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन औषध प्रणालीवरती आधारित, ज्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त कॉल करायचा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. आणि नमा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याच अनुषंगाने ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी सुद्धा. तर जरूर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी किंवा मानपाठ कंबरदुखी म्हणजे मणक्यांचे विकार असेल तर आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात नमा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.